श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 6. श्री गणेशाय नमः. धरोनी शिशूचा हात, अक्षरे पंडित लिहिवीत. तैसे हे स्वामी चरित्रामृत, स्वामी समर्थ वदविती. मागील अध्यायाच्या अंती, चोळप्पा विनवी स्वामी प्रती. कृपा करोनी मजवरती, बडोद्यासी चलावे. भाषण ऐसे ऐकोनी, समर्थ बोलती हासोनी. मल्हार रावची या मनी, आम्हाविषयी भाव नसे. म्हणून तयांच्या नगरात, आम्हा जाणे नवे उचित. अक्कलकोट नगरात, आम्हा राहणे आवडे. ऐसा यज्ञ व्यर्थ गेला, तात्या मनी चिंतावला. आपण आलो ज्या कार्याला, ते न जाय सिद्धीसी. परी पहावा यत्न करोनी, ऐसा विचार केला मनी. मग काय केले तात्यांनी, अनुष्ठान आरंभले. भक्ती नाही अंतरी, दांभिक साधता अंते करी. तयांचे स्वामी नरहरी, प्रसन्न केसे तवतील. मग तात्यांनी काय केले, सप्ताहासी ब्राह्मण बैसविले. गुरुचरित्र आरंभिले, व्हावयासी स्वामी कृपा. परितयाच्या वाड्यात, कधी न गेले समर्थ. तात्या झाला व्यग्रचित्त, काही उपाय सुचेना. आता जाऊन बडोद्यासी, काय सांगावे राजवासी. आणि सकळ जनांसी, तोंड कैसे दाखवावे. ऐशा उपाय करून, न होती स्वामी प्रसन्न. आता एक युक्ती योजिनी, न्यावे पळवोनी यतुसी. असो कोणे एके दिवशी, साधोनी योग्य समयांसी. मेण्यात घालोनी स्वामींसी, तात्या साहेब निघाले. कडपगावचा मार्ग धरिला, अर्धमार्गी मेणा आला. अंतर साक्षी समर्थाला, गोष्ट विदित जाहली. मेण्यातुनी उतरले, मागुनी अक्कलकोटी आले. ऐसे बहुत वेळा घडले, काही उपाय खुंटला. मग पुढे राजवाड्यात, जाऊन या राहिले समर्थ. तेव्हा उपाय खुंटत, टेकिले हात तात्यांनी. मग अपयशात देवोनी, बडोद्यांसी आले परतोनी. समर्थ कृपा भक्ती वाचोनी, अन्य उपाय न होय. परी मल्हारराव नृपती, प्रयत्न आरंभित पुढती. सर्वत्रांसी विचारिती, कोण जातो स्वामींकडे. तेव्हा मराठा उमराव, यशवंत तयांचे नाव. नृपकार्यांची धरुनी हाव, आपण पुढे जाहला. तो येऊनी अक्कलकोटी, घेतली समर्थांची भेटी. वस्त्रे अलंकार सुवर्णताटी, स्वामींपुढे ठेवित. ती पाहुनी समर्थाला, तेव्हा अनिवार क्रोध आला. यशवंता पाहुनी डोळा, काय तेव्हा बोलले. अरे बेडी आणूनी सत्वर, ठोकायांचे चरणी. ऐसे त्रिवार मोठ्यांनी, समर्थ क्रोधे बोलले. क्रोधमुद्रा पाहोनी, यशवंतराव भ्याला मनी. पळाले तोंडचे पाणी, लटपटा कापू लागला. मग थोड्याच दिवशी, आज्ञा आली यशवंतांसी. सत्वर द्यावे बडोद्यांसी, तेथील कार्यांसी सोडोनी. साहेबाविष प्रयोग केला, मल्हाररावावरी आळ आला. त्या कृत्यांमाजी यशवंताला, गुन्हेगार लेखिले. हाती पायी बेडी पडली, स्वामी वचनांची प्रचिती आली. अघटित लीला दाविली, ख्याती आली सर्वत्र. इति श्री स्वामी चरित्र नाना प्राकृत कथा संबंध सदा भक्त परिसोत, षष्ठोऽध्याय गोडः. इति श्री स्वामी चरित्रामृते षष्ठोऽध्याय समाप्तः. शुभं भवतु.